ठाणे महापालिकेतही शिवसेना विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळाला। शिवसेनेच्या विरोधात भाजप आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली। प्रशासकीय काळातील कामकाजाबाबत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न आणि लक्षवेधी घेण्यात न आल्याने विरोधक आक्रमक झाले। तसंच विरोधी पक्ष नेत्याच्या कार्यालयाची चावी हरवल्यामुळे मोठा गोंधळ पाहायला मिळाला। नंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची चावी शोधण्यासाठी धावाधाव केली। दरम्यान ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शानू पठाण यांची वर्णी लागली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, संजयजी केळकर साहेब, आमदार निरंजन डावखरे आणि आमचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी लेले यांच्याशी चर्चा करून वेळ पडली तर महापौर पदाचा मी राजीनामा देईन आणि समोरच्या बाजूला बसून हे सगळ्या ज्या गोष्टी चुकी चालल्यात ह्या मी भविष्यात होऊ देणार नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा हा अजेंडाच आहे की क्लॅरिटी, पारदर्शकता। आणि जर सदस्य लोकांना जर बोलायला देत नसतील आणि एखाद्या सदस्याला जर बोलायला देत असतील आणि कुठेतरी चुकीच्या पद्धतीने महापालिका सभागृह हाणण्याचा प्रयत्न करत असेल शिवसेना, तर हे मुळात आम्ही कधी खपवून घेतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।